जासे संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले। पियुष ठाकूरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसेल, ज्याच्यामध्ये आकाश ठाकूर, ओमकार शिगवण, प्रतीक ठाकूर, राज मात्रे, मयूर पाटील, कल्पेश खाडे, रोहित, श्रेयश कापण, हर्षल, आदित्य, लकी, कुणाल विचारे, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। मयूर पाटील आणि प्रितेश पाटील अशी सलामीची जोडी टीम सोनारी कडून। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला सामना तिसऱ्या दिवसामधील जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे उरण प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये। आणि ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात आमचे क्रीडा रसिक, त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। पहिलं षटक घेऊन सज्ज होईल आकाश ठाकूर। पहिला बॉल, क्लास करण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील आणि अपील स्वीकारले। पहिल्याच बॉलवर मात्र मोठी विकेट आणि लेग बिफोर द विकेट, पायची सापडलाय फलंदाज। जल्लोष पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर आणि मयूर पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये। 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला। सुरुवातीलाच माशी शिंकले असं म्हणावं लागेल। इकडे श्री स्वामी समर्थ इंटरपास सोनारी या संघासाठी, कारण पाहायला गेलं तर खराब सुरुवात झाले यावेळेस मात्र या संघाची। आणि पहिल्याच चेंडूवर आकाश ठाकूरनं नेत्रदीपक सफलता मात्र मिळवून दिले। पहिला चेंडू अगदी बरोबर रिप्ले मधून आपण पाहिला, अगदी मिडल स्टंपवर चेंडू होता। नो डाऊट अंपायरच्या मनामध्ये कोणताच खरं तर साशंकता नसेल आणि डेफिनेटली त्या ठिकाणी पाहायला गेलं तर विकेट्सला जाऊन लागला असता हा चेंडू। एक चांगला निर्णय पंच संदीप पाटील आहे त्या ठिकाणी जासईचे, त्यांच्या माध्यमातून अगदी पहिल्याच बॉलवर एक चांगला निर्णय येत असताना पहिला धक्का लागलाय। सुरुवात खराब झाली, परंतु आता पहिल्या बॉलवर काय झाले विसरून नव्यानं सुरुवात करणं आता मात्र गरजेचं बनलंय प्रितेश पाटील आणि टीमसाठी। नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 प्रणय थळी येतोय। पंचवीस मिनिटांमध्ये पहिली 5 ओव्हर झालीच पाहिजेत आणि घड्याळ लावलेलं आहे। कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये, याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहे। ओ द विकेट ना, यावेळेचा हा फटका ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत। 30 यार्ड सर्कल आपण पाहतोय, पहिलं सर्कल रिस्ट्रिक्शनचं ओव्हर आणि ज्याच्यामध्ये 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आढळतील। 2 बाहेर आहेत, एक एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा वाईडिश लॉंग ऑनला तैनात केलाय आणि त्यापैकी एकाच्याच हातामध्ये हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला। पहिली धाव येत असताना धावसंख्येचा श्री गणेश झालाय। हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू निर्धाव निघतोय। प्रितेश पाटील ज्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसेल, कॅप्टन आहे त्या टीमचे, लढावं लागेल कारण पहिल्याच बॉलवर मात्र मोठा हादरा बसलाय तो मयूर पाटीलच्या स्वरूपामध्ये। आकाश ठाकूर अचूकता पाहायला मिळते आतापर्यंत गोलंदाजी मधली। हो द स्टम्प्स नाही, मोठ्या फटक्यासाठी गेले होते कॅप्टन प्रितेश, कोणताही संपर्क झालेला नाहीये। पाहू शकता रिप्लेस मधून थोडासा बाहेर ठेवला होता आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू, पहा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बराच बाहेर होता खरं तर हा चेंडू ऑफ स्टंपच्या, आणि तिथून ऑन साइडला खेचण्याचा बऱ्याच वेळेला असे फटके खेळताना टॉप एज लागण्याची शक्यता जास्त असते। शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय कव्हर्स कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल, खातं उघडेल कॅप्टन। टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 2 आकड्यावर। 2 रन्स ऑन अ बोट, 5 चेंडू आतापर्यंत संपलेत। चांगले षटक येत असताना
भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स जासई या संघाकडून आकाश ठाकूरचं कोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफ द फिल्डर वेगाने आलाय. थ्रो स्ट्राईक एंडला. त्याच वेळेला मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एक यशस्वी षटक पहिलंच मात्र ठरले. आकाश या ओव्हरमध्ये मात्र धाबा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धाबा. एक फलंदाज बाद झालाय. त्यामुळं पहिले षटक मात्र जरूर पाहायला गेलं तर जासई संघाच्या बाजूने थोडंसं जात असताना आणि थोडंसं बॅकपिटवर म्हणावं लागेल. कारण पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सर्कल रिस्ट्रिक्शन आणि त्याच्यामध्ये संत आणि साबत सुरुवात झाले. रायगड जिल्ह्यामधील एक सुप्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक तथा समालोचक आमचे अतिजी पाटील पागोड यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागत आदेश. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर या 24 लाईव्ह इव्हेंट्स आतापर्यंत 3,10,000 सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी ओलांडला. अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून स्पर्धा रायगड प्रीमियर लीग पासून सुरू झालेला प्रवास त्यामध्ये 3 लाख मोठी अचिव्हमेंट. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. कारण बऱ्याचशा स्पर्धा आपल्या उरण पनवेल तालुक्यामध्ये आणि खास आगरी माणसाचं चॅनल आहे. आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे. प्रेम करा भरभरून या चॅनलवर. दोन्ही संघाचे समर्थक जर या सामना आनंद घेत असेल तर नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंट्सला खाली व्हिडिओच्या उजव्या बाजूला बटन आहे सबस्क्राईबचं, ते दाबायला बिलकुल विसरू नका. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय स्वतः कॅप्टन पियुष ठाकूर, केगावचा गुणवान खेळाडू, एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात थोडीशी संत झाले श्री स्वामी समर्थ सोनारी टीमची. ओ फुल टॉस दिला होता. दिशा दिले फक्त डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या रन्स मिळतील या ठिकाणी. 4 पहिला चौकार येत असताना सोनारी टीमसाठी. थोडंसं प्रेशर मात्र रिलीज होत असताना हा चौकार प्रणय तळीच्या बॅटमधून येतोय. चांगला फलंदाज आहे. थोडासा फुल टॉस सुद्धा होता. चेंडू पियुष हा बॉल ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेल मात्र टिपला. आणखीन एक धक्का मात्र बसेल तो सोनारी संघाला 7 या धावसंख्येवर. आणि मयूर पाटीलच्या पाठोपाठ आता मात्र प्रणय थळी सुद्धा मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागलाय. ही सफलता मात्र कॅप्टन पियुष ठाकूरला मिळाले. 6 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग जरूर करत होता प्रणय, परंतु शॉर्ट इनिंग कडे अगोदरच सलामीवीर 0 बाद झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी खेपपट्टीवर कॅप्टनला साथ देणं हे काम आहे इतर फलंदाजांचं. ती साथ द्यावी लागेल आणि तीच साथ देण्यासाठी 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय फलंदाज. प्रणय पाटील. फ्लिक केलाय. रिक्षा सहाय्याने चेंडू वळवलाय मिड विकेट कडे. सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. कारण 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळं पुष्कळ वेळ आहे तुमच्याकडे. खरं तर थोडंसं संयम बाळगणं सुद्धा फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळेलाच आक्रमकता साथ देतं असं नाहीये. त्यामुळे आक्रमकतेबरोबर संयमाची जोड असणं क्रिकेट खेळताना फार गरजेचं आहे. पेशन्स तुमच्याकडे हवेत तरच मात्र एक परिपक्व इनिंग, एक मॅच्युअर्ड इनिंग, लॉंग इनिंग तुम्ही साकारू शकता मैदानावर. पियुषा बॉल टॉप एज लागले. हवेमध्ये चेंडू आहे.
परंतु बा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बऱ्याच वेळेला घडतं सर्कल रिस्ट्रिक्शन्स मध्ये, कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा वॅकंट एरियामध्ये पडतात आणि तेच घडलं प्रितेश पाटीलच्या बाबतीमध्ये. त्या धाबा मिळाल्या त्या 2 आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये 10 ट्रेन. 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. सुरुवात चांगली केली पियुष ठाकूरच्या संघानं. पुन्हा एकदा कॅप्टन ओव्हर द विकेट न फुल टॉस आणि फुल टॉस यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग आणि लॉंग अपच्या बरोबर मधून चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह निघालाय. 4 धाबांकरता एक दमदार फटका चौकार. चार धाबा मिळाल्या. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पियुषचा हा बॉल लॉफ्ट केलाय आणि बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उरण प्रीमियर लीग 3ऱ्या दिवसामधील हा पहिला षटकार कॅप्टन प्रितेश पाटीलच्या बॅटमधून. क्षितिजावरचा फार मोठा स्टारकास्ट खेळाडू आमच्या बोकडबिरा गावाचे भारत पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. संयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतोय, सन्माननीय भारत पाटील बोकडबिरा आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा आल्यात आणि त्याचमुळे पुन्हा एकदा गाडी रुळावर येत असताना श्री स्वामी समर्थ एंटरप्राइज सोनारी संघाची कॅप्टन लढतोय सध्याच्या घडीला मैदानावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धाबा धावफलकावर आहेत. दोन षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ घेण्यात आलाय. इथून पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. सध्याच्या घडीला बरोबर टाइम चाललाय, परंतु एखाद्या ओव्हरमध्ये जर जास्त टाइम झालं तर मात्र तुम्हाला शेवटच्या षटकासाठी एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. पॉइंटकडे हा चेंडू सिंगल जरूर देऊन जाईल. 1 रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडीशी भागीदारी आता मात्र 2 फलंदाजांमध्ये होत असताना प्रितेश पाटील 6 बॉलमध्ये 13, प्रणय पाटील 2 बॉलमध्ये 2. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये सध्याच्या घडीला दिसतोय. तिसरं षटक आकाश ठाकूरचं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तो पाहतोय आपण. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. दुरून खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. फटका मात्र सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्याच्यामध्ये अपयश आलं. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आज आकाश ठाकूर मात्र नक्कीच पाहायला गेलं तर सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तेच केलं. धावांवर सुद्धा अंकुश लगावण्यामध्ये हा खेळाडू मात्र आतापर्यंत यशस्वी राहिलाय. ड्राईव्ह करायचा होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. कव्हर्सला हा चेंडू गेला होता. पुन्हा एकदा बॅकहँड एरियामध्ये पडला. त्या ठिकाणी प्रितेश पाटील बघाशी सुद्धा झेल उडाला होता, तोही बॅकहँड एरियामध्ये पडला. सिंगल रन धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 वर 2. नेल्सन आकडा सध्याच्या घडीला आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आकाश ठाकूर ओ इकडे पहा, पुल करायचा होता, चेंडू जास्त उंच गेलाय. फाईन लेगला संधी आहे, वाडा कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. कुणालला आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. प्रणय पाटीलला मात्र मैदान सोडावं लागलंय. तिसरा धक्का बसेल आता मात्र फलंदाजी करणाऱ्या सोनारी संघाला. लाखात एक सुशांत दांडेलचं आयोजन आलं ग. लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. कॅप्टनची साथ देण्यासाठी एकही खेळाडू
तयार नाहीये. कोणीही भागीदारी असं वाटते थोडीशी होते, तेवढ्यातच मात्र विकेट सुद्धा टाकली जाते. खरं तर कॅप्टन मैदानावर असताना आणि तोही आक्रमक खेळ करत असताना कुठेतरी त्याला स्ट्राईक देणं हे फार गरजेचं आहे. ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र एखाद्या मोठ्या फटक्यासाठी जाणं, परंतु ज्या पद्धतीनं स्ट्रोक्स कन्वर्ट केले जातात, खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूवर खरं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र केला फलंदाजाने आणि तिकडेच मात्र घात झाला. नवीन बॅटर विवेक हातनोलकर, शिरनेरचा खेळाडू, यावेळेस मात्र थोडासा गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. आकाश ठाकूर आज मात्र काय मारा केलाय. संपूर्णपणे फलंदाजांना बोचकळ्यात टाकणारी गोलंदाजी ठरली. दोनही ओव्हर्समध्ये टिचून मारा त्याच्या माध्यमातून केला जातोय. चाकीवरून हलक्या हाताना फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. तोही चेंडू निर्धाव. काय ओव्हर्स टाकलेत आकाश ठाकूरनं. 2 षटकं टाकली, फक्त 5 धावा दिल्या आणि तब्बल 2 फलंदाज बाद केले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 3 गडी बाद, 22 धावा. पुढचा सामना असेल श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवा, कॅप्टन निशिकेत बोईर आणि त्याच्या विरोधामध्ये गावदेवी वेंधणे. योगेश पाटील बाबू, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस, त्यामुळं वेळेमध्ये पोहोचणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आपापला स्क्वॉड रेडी करा, जेणेकरून हा सामना जसा संपेल लगेचच मैदानाचा ताबा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची जबाबदारी कॅप्टन संघ मालक आपण जरा उचला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि त्यानंतर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 22 धावा झाल्यात. बऱ्याचशा धावा गेले 2 दिवस आपण पाहतो या स्पर्धेमध्ये होत असताना, परंतु इकडे आपण पाहिलं तर करंट रन रेट जो आहे तो 7.33. एक षटक चांगलं आलं होतं 17 धावांचं, परंतु 2 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीनं आकाश ठाकूरनं बॉलिंग केले, पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या आणि दोन्ही ओव्हर्समध्ये एक विकेट मात्र त्याने मिळवली आणि त्याचमुळे असं वाटलं होतं दुसऱ्या ओव्हर्स नंतर थोडासा पुढे चाललाय की काय संघ, परंतु लगेचच ब्रेक सुद्धा धावांवर लगावण्यात आला. चला याच दरम्यान आपण मंचकावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करूया. क्रिकेटच्या खेळामध्ये कबड्डीचे खेळाडू आणि कबड्डीच्या मैदानावर क्रिकेटचे खेळाडू. आज क्रिकेटची स्पर्धा आहे आणि कबड्डीच्या क्षितिजावरचा रायगडच्या या खेळातला लाल मैदानातला एक रांगडागडी म्हणून ज्याची ओळख भारत पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय सन्माननीय सुशांत तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा. प्रेमाची, मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित केला जातोय. एखाद्या पुरुषाला पाहण्यासाठी पुरुष जातात, परंतु एखाद्या कबड्डीच्या खेळाडूला जाताना पेण आणि अलिबागमध्ये महिलांची उपस्थिती खास ज्या खेळाडूला पाहण्यासाठी असायची असा कबड्डीचा दिग्गज खेळाडू. तदनंतर मंचकावर उपस्थित सन्माननीय वसंत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय भारत पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान या ठिकाणी समर्पित करायचा आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत उरण प्रीमियर लीग मध्ये. परंतु इकडे कॅप्टनने एक चौकार लगावलाय. प्रितेश तो लढतोय सध्याच्या घडीला. शॉट ऑफ लाईन होता, पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झाला नाही. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि प्रितेश सुद्धा हात डोक्यावर गेले होते. त्याला कळून चुकले हा चेंडू मी मारू शकलो असतो, कारण असे चेंडू येणं खरं तर आणि त्याच्यावर धावा काढणं पुन्हा येईल की नाही ही थोडीशी मनस्थिती लगेचच होते आणि तेच झालं. डॉट बॉल. ओमकारचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेगला वेगवान स्ट्रोक आहे. बॉल सरळ सीमा रेषा पार. 4 धावांकरता कॅप्टन प्रितेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार.
आणखीन एक चौकार मात्र या ओव्हर्स मध्ये येत असताना 8 धाबा आल्यात या षटकामध्ये. टोटल मूव्स टू 30 नाव. 30 धाबा धावफलकावर. ओव्हर द विकेट ना वेगवान स्ट्रोक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं कॅप्टन ऑन फायर नाव. प्रितेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक तडाखेबंद फटका. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. असताना मात्र संयमाची भूमिका घेतली आणि इतर गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवला गेला. आणि प्रितेशला सुद्धा माहिती आहे गोलंदाजांचा अभ्यास आहे कोणावर कधी हल्ले करायचे आणि म्हणूनच तो सुद्धा शांत होता. आणि आता मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धाबा दिल्यात शिगवणनं. शॉट ऑफ लेन भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसामधील हाय अँड हँडसम गगनभेदी षटकार. मात्र सोनारी संघासाठी आतापर्यंत या ओव्हरमध्ये ओमकार शिगवानची अक्षरशः धुलाई केले. 20 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. ओमकार शिगवनला षटक देण्याचा निर्णय मात्र पियुषा चांगला देत असताना 42 धाबा धावफलकावर मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करतोय संघ. ओव्हर द स्टंप्सनं आणखीन एक चेंडू आपण पाहिला तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. मिड ऑफला झेल टिपलाय आणि कॅप्टन डिपार्ट. प्रितेश पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. अखेरीस सगळ्यात मोठी विकेट मात्र गबसली जाता जाता ती अर्थातच गोलंदाज ओमकार शिगवनला. सुरुवातीला आपण पाहिलं तर 20 धाबा खर्च केल्या परंतु महत्वाची विकेट मात्र त्याने मिळवले. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्यात सोनारी संघाच्या. 4 गडी बाद 42 धाबा. बेचाळीस धावा झाल्यात 4 ओव्हर्स नंतर. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5वं षटक. पियुष ठाकूर आलाय पुन्हा एकदा. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना चेंडू सिंगल जरूर देऊन जाईल परंतु या ओव्हरमध्ये थोडासा धावसंख्येला अंकुश लावावा लागेल कॅप्टनला. चांगल्या धावा आतापर्यंत. अप ट्राय केला होता. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र हुक साठी जरूर ट्राय केलं होतं फलंदाज तेजस आठवले ना परंतु बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. पंच या ठिकाणी वॉर्न करत असताना बाउन्सरची पहिली वॉर्निंग गोलंदाजाला दिली जाते. पियुष चांगला चेंडू डिलिव्हर केला. एकतरी बाउन्सर खरं तर ओव्हर मध्ये वेगवान तेच तर गोलंदाजाने टाकायलाच हवा. ओ चांगला ड्राईव्ह आहे. यावेळेस मात्र पहा इनफिल्डच्या वरतून सजवला स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह. 2 धावा मिळतील. या धावा सुद्धा महत्वाच्या ठरणार आहेत.
त्यामुळे कॅप्टन जरी बाद झाला असला तरी विवेक हातनोलकर सारखा दर्जेदार फलंदाज आहे खेळपट्टीवर. तेजस चांगली बॅटिंग करू शकतो आणि जर चांगली भागीदारी झाली तर शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये सुद्धा 20-25 धावा येऊ शकतील आणि त्या जर झाल्या तर नक्कीच 65 ते 70 किंवा 60 ते 65 च्या आसपास जर स्कोर कार्ड गेला तर नक्कीच एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल सोनाली संघाकडून. पियुष ठाकूर यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हुक केलाय बॉल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं टप्पा पडल्यानंतर टर्न झालाय बॉल आणि नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल सर सीमा रेषा पार. 4 धावांकरता पसार चौकार. जे 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. सध्याच्या घडीला बरोबर वेळेवर सुरू आहे हा सामना. आणखीन एक शॉट ऑफ लाईन होता, पूल केलाय पण तो डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पूल प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, अन्यथा असे हाफ ट्रॅकर बॉल नक्कीच बॅकएंड एरियामध्ये तुम्ही खेळलात तर धाबा 4 मिळू शकतात, मिळवता येतात. इकडे या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं सोनाली संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. चांगली टोटल इकडून मात्र 50 धाबाचा टप्पा ओलांडला या संघानं. फुलर लेंथ होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेट कडे चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी येतोय. एकच धाव, सिंगल रन. 2 षटकं पाहायला गेलं तर नक्कीच महत्वाची ठरली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 17 धाबा आल्या होत्या, दुसऱ्या त्यानंतर आपण पाहिलं चौथ्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धाबा आल्या होत्या आणि 2 ओव्हर्समध्ये 37. परंतु त्यानंतर मात्र अन्य गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय बरोबर 25 मिनिटाच्या आतमध्ये. खरं तर या संघानं 5 षटकं संपवले, त्याबद्दल नक्कीच मी संघाचं अभिनंदन करतोय सर्वात आधी. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 51 धावसंख्या पाहायला मिळते 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक आता मात्र सुरू होईल आणि बरोबर खरं तर वेळेमध्ये संपन्न होत असताना पहिली इनिंग, आणि हे जर असंच झालं तर सामने सुद्धा तुम्हाला 5 वाजायच्या आतमध्ये आज संपताना दिसतील. परंतु त्यासाठी खेळाडूंचं सहकार्य प्रचंड आवश्यक आहे. ही शिस्त लागलीच पाहिजे कुठेतरी. वेळेमध्ये खेळाडू आले, कारण बऱ्याच वेळेला आयोजक येत असतात, लाईव्हची टीम सज्ज असते, कॉमेंटेटर्स असतात, अंपायर्स वेळेमध्ये येतात. परंतु एक जरी खेळाडू नाही आला प्रीमियर लीगमध्ये तर मात्र तो संघ स्क्वॉड मैदानामध्ये उतरत नसतो आणि कुठेतरी त्या एका खेळाडूची किंमत मात्र जवळजवळ सगळ्यांनाच मोजावी लागते. मग 1-1 तास, 1.5 तास मॅचेस सुद्धा उशिरानं होतात. त्यामुळे जबाबदारी आहे, जेव्हा तुमचा सामना आहे तेव्हा सकाळी लवकर उठून खरं तर क्रीडांगणामध्ये येणं गरजेचं असतं. जाऊया लास्ट ओव्हरकडे. पहिलाच बॉल तांडेलचा, यावेळेस मात्र निर्धाव निघालाय, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता मात्र होत असताना 2 ओव्हर्समध्ये 37 धाबा केल्या, परंतु अन्य गोलंदाज मात्र यशस्वी राहिले आणि त्याचमुळे थोडंसं पाहायला गेलं तर ज्या मोठ्या धावसंख्येचं उद्दिष्ट गाठायचं होतं, फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये हर्षल टिपतोय जेल, आणखीन एक फलंदाज बाद होईल. निम्मा संघ गारद श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी संघाला मात्र आणखीन एक धक्का लागलाय. 5 फलंदाज गारद. हर्षल तांडलचं स्लॉग ओव्हरचं षटक मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये चांगले चेंडू पडलेत. खरं तर एकही धाव दिलेली नाहीये आणि एक विकेट सुद्धा त्यानं प्राप्त केले. याच रन रेटनं जर गेला तर ही धावसंख्या मात्र 60च्या आतमध्येच मात्र थांबू शकते. पाहावं लागेल 60+ पर्यंत, ॲटलिस्ट 60 6 ओव्हर्समध्ये तेवढा प्रयत्न तर करायलाच हवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार आणि एक दर्जेदार फटका येतोय. षटकार. मात्र एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. गरज होती या संघाला एखाद्या मोठ्या फटक्याची आणि हर्षल तांडेलवर मात्र हा षटकार. डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला मात्र प्रमोट करण्यात आलंय. आडव्या पॅटर्न ऑन साइडला मिड विकेटकडे चेंडू येत असताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमा पार. विराज पाटीलच्या पॅट मधून येतोय आणखीन एक मोठा फटका. चौकार. वैभव कडून प्रशांत मालीन रोहित पाटील आयोजन केलंय मानाचा, आयोजन केलंय मानाचा. थँक्यू डीजे. परंतु थोडासा उशिरानं मित्र म्हणेन विराज पाटीलला उतरवण्यात आलंय. समोर लेफ्टी बॉलर आहे आणि म्हणूनच लेफ्टी बॅटरचा या ठिकाणी वापर केलाय. परंतु कुठेतरी आधी उतरायला हवं होतं. इकडे लॉफ्ट केले बॉलला परंतु बॉल हवेमध्ये आहे. संधी जरूर आहे. जेल टिपलाय परंतु शेवटच्या क्षेत्र पाहायला गेलं तर या षटकामधील हे प्रयत्न मात्र नक्कीच चांगले राहिले. विराज पाटीलनं 3 चेंडूचा सामना केला आणि 10 धाबा. उपयुक्त मित्र म्हणेन या 10 धाबांचं योगदान मात्र त्यानं दिलं आणि इथे मात्र अशा पद्धतीनं विराज बाद होत असताना धाबा झाल्या. 60 धावांचा टप्पा ओलांडलाय. हर्षल तांडेलचा आता मात्र असेल हा शेवटचा बॉल. इनिंग ब्रेक यानंतर होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा प्लीज. चला निशिकेत भोईर आणि योगेश पाटील कॅप्टन आपण लवकर या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि हा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल हर्षल तांडेलचा. खेळण्यासाठी सज्ज असेल सूरज मोकल. सूरजसाठी हा चेंडू इकडे मात्र बीड झाला होता त्यामुळे कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. शेवटच्या बॉलवर पहिलं सत्र समाप्त झालंय आणि 6 ओव्हर्समध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघानं धाबा जमा केल्या. त्या 61 आणि 62 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 62 रन्स टू विन. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन चला निशिकेत भोईर आणि योगेश पाटील आपण लवकर या प्लीज. कारण या अगोदर सुद्धा अनाउन्समेंट केली होती. बऱ्याच वेळेला होतं काय 4-4, 5-5, 6-6 अनाउन्समेंट झाल्याशिवाय हलत नाहीत जागेवरून. कधी कधी पहिल्या अनाउन्समेंट नंतर सुद्धा आलं तर काय बिघडणार आहे आपलं. कारण स्टेजवर बरीचशी जागा असते बसण्यासाठी. तुम्ही कधीही या. वेलकम आहे सगळ्या कॅप्टनचं आमच्या मंचावर. त्यामुळे हा जो पॉज असतो ना हाच कधी कधी घातक ठरतो. बरोबर आता टॉसला सुरुवात केली असते आपण. चला क्षेत्ररक्षक आपण लगेच लावून घ्या क्षेत्ररक्षण प्रितेश. आणि इनिंग ब्रेक झाले आणि जशी होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात. ऐकूया रायगडमधील सुप्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक उरण तालुक्याचा खरं तर भारदस्त आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे परममित्र अतिशजी पाटील पागोटे यांचा. थँक्यू. आमच्या नवीन शेवा गावाचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. आपण बघतोय उरण प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व ज्यावर उरणकरांना गर्व आहे. या चौथ्या पर्वातल्या या 3ऱ्या दिवसाच्या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करत असताना आपण आतापर्यंत ऐकलं दीपकजी पाटील पळसपे गावचा एक गोड आवाज. याच दरम्यान मी परत एकदा विनंती करतो आणि ती पुकार असेल विंधणे संघाचा जर कोणी खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर सन्माननीय आयोजकांच्या संपर्कात या. रिपोर्टिंग करा
आणि आपली जी काही अडचण आहे ती लगेच सांगा, कारण आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करणं हे गरजेचं आहे मित्रांनो. तिकडे लांब थांबून काहीच होणार नाही. चला निशिकेत, आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. विद्यार्थी संघाचा कॅप्टन योगेश. चला आयोजक आता पॅनलाइजचा विचार करतायत. सुशांत कांडेल, वैभव कडून, प्रशांत मालीन, रोनित पाटील, आयोजन केलाय मानाचा, आयोजन केलाय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. संदीप पाटील, भारत पाटील, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय. राजेश म्हात्रे, भूपेंद्र म्हात्रे, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय, मित्रांची त्यांना साथ हाय. आयोजन बघायला जमलाय लोकसारा, आयोजन बघायला जमलाय लोकसारा. गाजतय नाव उरण तालुक्याचा, गाजतय नाव उरण तालुक्याचा. विंदणी संघाला अंतिम पुकार. 10:45 जर टॉस झाला नाही, त्याच्या अगोदर जर टॉस झाला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागणार आहे. ही अंतिम सूचना. याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आयोजक तुमच्या चर्चेकडे दुर्लक्ष करतील, एवढं मात्र खरं आहे. 10:45 टॉस या ठिकाणी झाला पाहिजे. तुम्हाला 5 मिनिटाची या ठिकाणी मुभा दिली जाते, लक्षात ठेवायचं आहे. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता जिजाऊ ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं ईशान खांद्यावर लिहिलं पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना उरण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वातून मी अतिश पाटील या ठिकाणी अभिवादन करतोय आणि घेऊन चालतोय या 3ऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी आपण बघतोय एका बाजूला कुशल वॉरियर्स जासई, दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ सोनारी. पहिलं सत्र, पहिला डाव या ठिकाणी संपला गेला. 6 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 62 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय, ज्यामध्ये आपण प्रितेशला एक भारदस्त खेळी करताना या ठिकाणी पाहिलं. 34 धावांचं योगदान दिलं, 14 चेंडूंचा समाचार त्याने केला. यावेळेस आपण बघतोय की इथे सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. भूषण म्हात्रे आणि कुणाल विचारे, पहिला गोलंदाज. लोअर फुलटॉस आणि लॉंग स्टॉपच्या दिशेनं पहिला बॉल गेलाय. पहिला बॉल सीमा रेषेच्या बाहेर, अगदी फ्लंबल झाला खेळाडू त्या ठिकाणी. जजमेंट नव्हतं, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. खेळाडूला प्रत्येक खेळाडूची नावं माहिती असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. इथे थोडीशी गडबड होते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न हवेत होता, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. यावेळेस चान्स होता, झेल पकडला असता तर सुरुवातीलाच एक ब्रेक थ्रू आला असता. दबाव एक मनोवैज्ञानिक दबाव या ठिकाणी निर्माण केलं जाऊ शकत होतं.
सुरुवातीचे काही प्रमुख संघांचे खेळाडू जर आपण पाहिले जे ओपनिंगसाठी येतात ना ते अतिशय महत्त्वाचे खेळाडू असतात. अशा वेळेस फलंदाजाला जीवनदान देणं हे महागडं ठरू शकतंय. पुढचा बॉल प्रणय थळी लोअर फुलटॉस आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं कार्पेटच्या माध्यमातून जमिनी लगत अगदी खेळून काढलाय. पुश केले चेंडूला. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सिंगल धावे न धावा आपण जर पाहिली तर तब्बल 6 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 30 यार्ड्स सर्कलचे नियम आहे. 2 खेळाडू आपण सीमारेषेवर बघतोय. एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन आणि 9 खेळाडू या घेऱ्याच्या आतमध्ये. येथे हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न केलाय. अपील आली हलकीशी परंतु संयमानं या ठिकाणी क्रिकेट खेळलं जात आहे. कुणाल विचारे भूषण म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे. ठाऊक आहे 6 षटकांचा खेळ. इथे तुम्हाला पेशन्स दाखवावे लागतील. इथे तुम्हाला संयम दाखवावा लागेल. इथून अधूनमधून चांगले फटके देखील करावे लागतील कारण तुम्हाला 10च्या गतीनं वाटचाल करायची आहे. पुढचा बॉल इनसाइड आउट फटका. काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून जाणारा सीमारेषेलगत 4 धावांकरता आणखी एक चौकार. चलूया मैदानाच्या दिशेने. एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ज्या गतीनं वाटचाल करायची होती ना त्यापेक्षा अधिक धावा आपण स्कोअर बोर्डवर वागतोय. 6 षटकामध्ये 62 धावांचं टार्गेट आहे. उर्वरित 30 चेंडूमध्ये 48 धावा. इथे कसून गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे तिखट मारा करावा लागेल. तुम्हाला एक कंजूस षटक या ठिकाणी फेकावं लागेल. प्रितेश एक चांगला कॅप्टन आहे. त्याच्याकडे अनुभव फार आहे पण प्रितेश याला मार्गदर्शन करत असताना गोलंदाजांची साथ देखील तितकीच फार महत्वाची लागेल. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये दिलेलं जीवनदान आणि तदनंतर आलेला हा चौकार खूप काही सांगून गेलाय की तुम्ही एखाद्या सलामीच्या खेळाडूला जीवनदान या ठिकाणी देऊ शकतच नाही आणि त्यातला जो नफा आहे तो फलंदाजाने या ठिकाणी मिळवलाय. दुसरा गोलंदाज विराज पाटील यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवर आहेत आणि विराजनं चांगली फलंदाजी केली होती. आपण त्याला एका षटकारांशी आणि एका चौकारांशी 10 धावा करताना पाहिलं. गरज होती कारण 5 षटकानंतर फक्त 50 धावा स्कोअर बोर्डवर होत्या. तिथून तुम्हाला धावा पुढे पुश करायच्या होत्या. यावेळेस विराजला अगदी मिडल ऑर्डर नंतरही या ठिकाणी आपण फलंदाजी करताना पाहिलं आणि तदनंतर त्यानं आल्या 10 धावा देखील कुठून काढल्या. आता गोलंदाजीची एक भिस्त जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही कारण ज्या संघामध्ये तुमची निवड झालेली आहे तुमच्या कॅप्टननं तुमच्या संघ मालकानं तुमच्यावर दाखवलेली जी विश्वासाची धुरा आहे त्या विश्वासाला तुम्हाला आता सार्थ ठरवावं लागेल. पहिला बॉल विराटच्या कोट्यातील. फुलटॉस आहे. पुल केलाय. इथे आता प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. केली आहे फलंदाजानं. इथे काय केली चूक. धाबा कमी आहे स्कोअर बोर्डवर. आपण कालच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये देखील पाहिलं की 70 75 80 धाबा देखील कमी होताना देखील पाहिल्या. इथे गरज आहे एक चांगल्या षटकाची. लोअर फुलटॉस पुश केलाय. तिथे त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गरज आहे कारण तुम्ही फलंदाजी करताना केवळ सामने जिंकू शकत नाही. तुम्ही गोलंदाजी करताना सामने जिंकू शकत नाही. तुमचं क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील मैदानावर एक चांगला असणं फार गरजेचं आहे.
यावेळेस गोलंदाजाला जर साथ मिळाली ना तर निश्चितपणे आपण गेलेला सामना देखील क्षेत्ररक्षणामधून प्राप्त करताना पाहिलाय. टेक्निशियन जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण जरा आपलं काम व्यवस्थित करा, कारण वारंवार डिस्टर्ब होईल. लाईट जाणं. सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 62 धावांचं योगदान या ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर विराज पाटीलची गोलंदाजी, 3 चेंडू रिलीज केलेत, 7 धावा खर्च केल्यात. ऑन स्ट्राईकवर आपण बघतोय भूषण म्हात्रे, यावेळेस खोदून काढलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये गॅप पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगानं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. एक धाव फार महत्वाची आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावर एका धावेनं सामने आपण जिंकताना पाहिलेत, पराभूत होताना पाहिलेत. एक धाव या ठिकाणी वाचवली असं मी म्हणेन. त्या ठिकाणचा खेळाडू विवेक हातुणकर या ठिकाणी उपस्थित होता मला वाटतंय. कुशल वारियर जासई संघाला आता उर्वरित 26 चेंडूमध्ये केवळ 38 धावांची गरज आहे. लक्ष फार कमी आहे, आकडा फार कमी आहे, कारण सुरुवातीच्या 10 चेंडू नंतर 24 धावा या ठिकाणी काढल्यात. त्यामुळे निश्चितपणे सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण श्री कुशल वारियर संघाला देखील पाहतोय. चला, टॉस साठी या ठिकाणी जो पुकार दिला होता ती वेळ या ठिकाणी निघून गेली. आता आयोजक निश्चितपणे विचार करतील आणि जो काही निर्णय त्यांच्या वतीने येईल तो निर्णय आम्ही तुम्हाला कळवू. कारण 10:45 तुम्हाला वेळ दिली होती, 10:48 या ठिकाणी झालेत. अजूनही कॅप्टन आलेला नाही आहे. इथे मात्र फुलटॉस आहे, परंतु उंची जास्त होती का पंच या ठिकाणी निश्चितपणे सांगतील. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल. आपण बघतोय बिमर आलाय की नाही आलाय. फर्स्ट वान देखील या ठिकाणी केलं जात आहे. अंपायर रिव्ह्यू आहे या ठिकाणी आणि अंपायर रिव्ह्यू नो बॉल आहे, डायरेक्ट नो बॉल घोषित केलाय मला वाटतंय. आणि विराज पाटीलची अगदी खराब गोलंदाजी पाहतोय. नियंत्रण नाही आहे. लाईन लेंथ मध्ये थोडीशी गडबड झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटला बॉल ब्रश झाला, परंतु टायमिंग नव्हतं, समय सूचकता नव्हती. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 25 चेंडू, अजूनही 36 धावांचं लक्ष बाकी आहे. तुम्हाला कसून गोलंदाजी करावी लागेल, तुम्हाला कमबॅक करावा लागेल. इथे उरण प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर हा पहिला जो सामना आहे, इथे तुमचा आत्मविश्वास उंचावला जाऊ शकतो जर आपण विजय प्राप्त केला. इथे चांगला चेंडू आहे, जिथे खेळायचा तिथे आला नाही, मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित डीपमध्ये आहे, त्या ठिकाणी थ्रो केला गेला. त्यानंतर एक धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. पुनश्च नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. काय घडतंय? प्रितेश पाटील यावेळेस नाराजी व्यक्त करणार. जाहीर आहे कॅप्टन इनिंग केली, परंतु गोलंदाजी तितकी आपल्याला चांगली पाहायला मिळत नाही. विराजनं आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केले आहेत आणि 5 चेंडू नंतर तब्बल 14 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. 62 धावांचं लक्ष. यावेळेस फ्री हिट आहे, मुभा आहे. तुम्ही इथे कोणताही फटका खेचू शकता, त्यावर तुम्ही बाद होऊ शकत नाही. यावेळेस स्लो बॉल डिलिव्हरी. षटक या ठिकाणी संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर 14च्या गतीनं 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शांतेश्वरी सेवा संघाचे ओनर्स या ठिकाणी निहाल घरत उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण आता अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. कुठल्याही स्पर्धेची पायाभरणी जी असते ना, ती संघ मालकांच्या वतीने केली जाते. उरण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व, चौथं आपण पाहिल्या तर दीपकजी उरणच्या 4ही झेडपीमध्ये 4 आयोजनाचं संयोजन आपण पाहिलं. पहिली झेडपी
नवघर झेडपीमध्ये, दुसरं आयोजन झालं जासे झेडपीमध्ये, तिसरं आयोजन झालं चिरनेर झेडपीमध्ये आणि चौथं आयोजन चांजे झेडपीमध्ये होत आहे. म्हणजे महालन विभाग, जासे विभाग, पूर्व विभाग आणि शहर विभाग अशा चारही भागामध्ये आपण उरण प्रीमियर लीग होताना पाहिली. ही खास उरणकरांची एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. येणारे 5वं पर्व मात्र कोठे असेल ते अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे आणि त्याचं अनाउन्समेंट मला वाटतंय की 12 तारखेला या ठिकाणी नक्कीच केलं जाणार आहे. चला 24 बॉल 34 धावांची गरज आहे. इथे ज्या टीमचे ओनर्स असतील अशा सगळ्या टीमच्या ओनर्सला आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. मग जासे असेल, सोनारी असेल, विंधने असेल किंवा शेवा असेल, या चारही संघाच्या ओनर्सला, मॅनेजर्सला आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. नवीन गोलंदाज वापरला जाईल. हितेश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू आपण बघतोय. कोपरुली 11 कोपरुली संघाकडून खेळणारा हा गोलंदाज आहे, फलंदाज आहे. इथे प्रितेशनं फार मोठी जबाबदारी दिली. इथे जर कमबॅक झालं नाही ना तर मात्र संघ अडचणीमध्ये येऊ शकते. ओव्हरपिच आहे, अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला पुश केलाय. स्ट्रेट टू द बॉलर त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. तदनंतर एक धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. एका धावेनं आपण धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हळूहळू आपण बघतोय की स्टँड देखील भरू लागले आहेत. स्वर्गीय अजय 74 स्टँड असेल, श्री राघोबा देव स्टँड असेल, तदनंतर रुद्र पाटील, शौर्य पाटील स्टँड. दोन्ही दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. आज दुपारच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी गर्दी पाहायला मिळेल. विंधने संघाचा कॅप्टन आपण वारंवार आपल्याला सूचित केलंय, सूचना केली आहे. यावेळेस मात्र चांगला झेल टिपलाय, विकेट आली आहे. प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतो. भले 4च्या सुमारास दररोज आपण गावच्या मैदानावर प्रॅक्टिस करतो, परंतु टुर्नामेंट ज्यावेळेस खेळायला जातो ना त्यावेळेस त्या स्पर्धेतल्या सामन्यामध्ये किमान आपण अर्धा तास अगोदर उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. 15 मिनिटाचं वॉर्मअप होणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही फिट असता एखादा सामना खेळण्यासाठी. मग तुमच्या पायाला स्क्रॅम्प येणं, त्यानंतर मग डिहायड्रेशन होणं, असे प्रकार जे काय होतात ना ते अगदी तुम्ही डायरेक्ट मैदानामध्ये उतरताय ना त्याच्यामुळे होतात. त्यामुळे वॉर्मअप असणं सामन्यापूर्वी हे फार गरजेचं आहे. इथे आपण प्रार्थना करूया की हितेशच्या पायाला जी दुखापत आहे ती अगदी छोटीशी असेल, तो लगेच उभा राहील आणि परत एकदा आपल्या संघाला योगदान देण्यासाठी सज्ज होईल. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय. चला, इंजरी जर मोठी असेल तर आपण आपला खेळाडू जो 12, 13, 14 कोणी असेल तो आतमध्ये घेऊ शकता. खेळाडू तयार असेल तर मग आपण फील्ड पोझिशनवर प्रत्येक खेळाडू जा, कारण आपल्याकडे आता वेळ नाही आहे. बरोबर 10:01 बॉल पडला होता. 56 मिनिटं सामना सुरू झालाय, म्हणजे सुरू राहिलाय आणि अजूनही बरीच षटकं या सामन्यातली बाकी आहेत. जर आपण पाहिला तर एक सामना 6 षटकांचा जवळजवळ सव्वा तासाहून अधिक वेळ जर घेत असेल तर मग आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल की आपण कुठेतरी वेळेचं महत्त्व जाणत नाही किंवा वेळेचं मॅनेजमेंट करत नाही. अगदी फार 10 ते 15 वर्ष जर पाठीमागे गेलो ना तर आमच्या काळातले जे क्रिकेटचे सामने आपण 8 षटकांचे देखील खेळलोत. 6 षटकांचा सुरुवातीचा पहिला सामना व्हायचा, शेवटचा सामना देखील 6 षटकांनी संपला जायचा. आताच्या घडीला आपण काही सामने असे पाहिलेत की 5नी सुरू होतात, 4नी क्वार्टर फायनल, 3नी सेमीफायनल, 2-1 सेमी आणि पनवेलमध्ये एक सामना असा झालाय की फायनलमध्ये टॉस देखील केला गेलाय. म्हणजे तुम्ही स्पर्धा कशासाठी होते याचं जर महत्त्व जर समजलं नाही ना मित्रांनो तर निश्चितपणे तुम्ही कितीही मोठे खेळाडू व्हा, कितीही षटकार ठोका, काही करा, तुम्हाला खेळाडू आणि तुमचे प्रेक्षक, चाहते आणि रसिक मायबाप कधीच लक्षात ठेवू शकत नाही. तुम्ही क्रिकेट किती वर्ष खेळलात ना याला महत्त्व नाही, तुम्ही क्रिकेट कसे खेळलात
याला फार अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती करतोय, चला वेळेसोबत चालूया आणि सन्माननीय संयोजकांना या ठिकाणी सहकार्य करूया. राज म्हात्रे कुपटे गावाकडून बिलॉंग करता हा खेळाडू. हार्ड हिटिंग, आगळी वेगळी ओळख आहे. मागील 4-5 वर्षामध्ये राजची तडाखेबंद इनिंग आपण प्रत्येक मैदानावर पाहिली. आज अपेक्षा आहे की इथे संघाला गरज देखील आहे, संघाला आपलं योगदान देखील द्यायचं आहे. फार तर आपण पाहतोय की कुणाल वारियर संघ 70% सामन्यामध्ये इन आहे, कारण 22 चेंडूमध्ये 33 धावा फार मोठा डिस्टन्स नाही आहे. त्यामध्ये जर आपण हितेशी गोलंदाजी पाहिली, यावेळेस अवैध बॉल आहे. इथे जजमेंट चांगलं पाहायला मिळालंय. इथे विकेटची आवश्यकता होती. काय कॅच पकडलाय त्या ठिकाणी. प्रत्येक खेळाडू अगदी कौतुक करण्यासाठी त्या खेळाडू पर्यंत पोहोचतायत. विकेट नंबर आली आहे, यावेळेस विकेट डाऊन झाली आहे, गरज होती. टॉस करायला या. इथे आयोजकांनी निर्णय घेतलाय तो तुम्हाला नंतर सांगितलं जाणारच आहे. तुमचा काही जर प्रॉब्लेम असेल तर आयोजकांशी चर्चा करा ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आयोजक तुमच्यासाठीच बसलेले आहे. ट्रॅकचा प्रॉब्लेम आहे, टी शर्टचा प्रॉब्लेम आहे, सांगा. कॅप्टन इकडे येऊ द्या. एकोणतीस धावांवर दुसरी विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. हितेश मात्रेला यासाठीच आणलं होतं, कारण आपण धावांचं अंतर पार पाहिलं नव्हतं. विकेट आल्या तर या ठिकाणी डॉट बॉल येणार आहेत आणि समोरच्या संघावर एक सायकोलॉजिकल प्रेशर जो आहे, मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो, तो या ठिकाणी प्रेशर टाकता येणार आहे. इथे सध्याच्या घडीला हितेशनं चांगलं काम केलं आहे, चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. विकेटच तुम्हाला या ठिकाणी वाचू शकतात, कारण समोरच्या संघाची ताकद जर आपण पाहिली ना, तर फलंदाजी तीही त्यांची ओळख आहे, गोलंदाजी देखील त्यांची ओळख आहे. पण आताच्या घडीला 6 षटकांमध्ये 62 धावा या मैदानाच्या तुलनेमध्ये फार कमी आकडा आहे. पण सध्याच्या घडीला चांगली फाईट देत आहेत सोनारी गावचे खेळाडू. पियुष ठाकूर कॅप्टन मैदानामध्ये येत आहेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, स्विच हिट केलाय, थर्डमॅनच्या डोक्याच्या वरून जातोय. बिग 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 सिक्सर. सोनल घरत यांची यजमान सन्माननीय निलेशजी घरत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, परंतु क्रिकेटला सातत्याने आपलं प्रोत्साहन आम्ही बघतो नियमितपणे. आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. दरम्यान यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केलं. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. टॉस केलं जाईल. सुशांत तांडेल, मी विनंती करेन दीपकजी पाटील यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये जावं आणि टॉस करावा त्या ठिकाणी. पुढचा बॉल हलक्या हातानं स्टिअर केलाय, खेळाडूनं फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगलं कमबॅक केलंय. या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात, 2 विकेट्स प्राप्त केल्यात. उर्वरित 18 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष्य आहे. चलूया या षटकानंतर प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आवाज ऐकू दीपक पाटील सरांचा. टॉस केला जातोय दुसऱ्या सामन्याचा. एका बाजूला निशिकेत, दुसऱ्या बाजूला योगेश पाटील आणि वैभवजी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. टॉस जिंकलाय निशिकेत. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करणार. कसं वाटतंय, काय म्हणशील? स्पर्धा वेळेमध्ये मात्र गेलाय. खरं तर वेळेमध्ये खरं तर स्पर्धा सुरू होणं गरजेचं आहे. काय संदेश देशील सगळ्याच आपल्या उरण तालुक्यामधील खेळाडूंना की कशा पद्धतीनं ही स्पर्धा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये एवढं आयोजन आपल्यासाठी करण्यात आलंय, त्यामुळे वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. काय सांगशील? आयोजन तर चांगलंच केलंय, वेळेवर यायला पाहिजे टीम सर्व, आणि पूर्ण मॅच खेळायला भेटली पाहिजे 6 ओव्हरची, तर खेळायला मजा येईल अजून. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील, कारण मॅच सुरू आहे. टॉस जिंकला निशिकेतनं आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू.
मैदानावर ज्या ठिकाणी बघतोय उर्वरित 18 चेंडू विजयाचा आकडा असेल 25-6. इथे सामना सोपा आहे, सरळ आहे, पण जर गोलंदाजी या ठिकाणी जर टिचून केली, कंजूशी केली तर मात्र या ठिकाणी कमबॅक केलं जाऊ शकतं. 18 बॉल 25 धावा गोलंदाजाचा वापर केला जाईल. यावेळेस प्रमोद मडवी जासे गावाकडून बिलॉंग करता, डाव्या हाताचा एक जादुई गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगर आहे, त्याच्याकडे वेगवेगळे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. अशा वेळेस हाच एक पर्याय आहे जिथून श्री स्वामी समर्थ सोनारी संघ कमबॅक करू शकतं. जर प्रमोद मडवीची गोलंदाजी या ठिकाणी चांगली चालली, दिवस जर चांगला निघाला तर निश्चितपणे श्री स्वामी समर्थ सोनारी संघ या ठिकाणी कमबॅक करू शकतो. 18 चेंडू 25 धावा, फार अंतर नाही आहे, पण हे अंतर मोठं होईल का? परिस्थिती फार कठीण आहे सोनारी संघासाठी आणि सध्याच्या घडीला प्रमोद मडवी याच्यावर फार मोठी जबाबदारी असणार आहे. विविध ठिकाणी आमचे प्रेक्षक खाण्यापिण्याची मौज मजा देखील करताना पाहायला मिळतील. क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि खाणं आणि पिणं याचं एक अतूट वेगळं नातं आहे. म्हणजे प्रत्येक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतो असंच नाही. चलूया मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल प्रमोद याचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इथे खेळाडू आहे उपस्थित. मी म्हटलं होतं प्रमोद मडवी हा ट्रम्प कार्ड निघू शकतो. आल्या पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिलाय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. नवदीप पाटील त्या ठिकाणी उपस्थित होता, ज्यानं सुरक्षित हातामध्ये आपल्या वज्रमुठीमध्ये झेल कैद केला. तिसरी विकेट या ठिकाणी आली आहे. विकेटच विजयाचा फॅक्टर असेल सोनारी संघासाठी. जितक्या विकेट्स तुमच्यासाठी येतील तितके बॉल डॉट आणि समोरच्या संघावर तुम्ही प्रेशर टाकू शकता. प्रमोद मडवीनं पहिल्या चेंडूवर काढलेली जी विकेट आहे त्या विकेटनं समोरच्या संघाला संकेत देऊन टाकले आहेत की आम्ही सहज सामना सोडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या मैदानावर भिंतीप्रमाणे उभे आहोत. तुमच्या विजयाच्या दारातला काटा हा सध्याच्या घडीला प्रमोद मडवीच असणार आहे. 37 धावा, 3 विकेट, विजयासाठी 17 चेंडू 25 धावांचं लक्ष्य आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय. ओमकार शिगवण हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. त्याच्या जोडीला पियुष ठाकूर कॅप्टन मैदानामध्ये आहे, पण अजूनही कॅप्टन एका षटकाराशी खेळतोय. संधी नाही आहे जास्त, पण पाहूया पुढचे चेंडू कसे येत आहेत. यावेळी हलक्या हाताने पुश केला, हवेत आहे, टॉपेज घेतलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित नव्हता. चांगला फिरवतोय, अगदी जादुई जी बोटं आहे ती चेंडूवर फिरवली जात आहेत. अगदी चकवा दिलाय. गरजेचे आहे इथे स्पिन गोलंदाजी. तुमच्याकडे असणारी जी क्षमता, तुमच्याकडे असणारी जी प्रतिभा आहे, टॅलेंट आहे, त्याचं योग्य उत्तम उदाहरण आता प्रमोद मैदानावर करताना पाहायला मिळतोय. 16 चेंडू 23 धावांचं लक्ष अजूनही शिल्लक असताना खरं तर सामना पहिला फार वेळ घेतोय, हे देखील तितकीच मोठी गोष्ट आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. तब्बल 65 मिनिटं पहिल्या सामन्याने या ठिकाणी खर्च केलेत. अजूनही 16 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 15 कमीत कमी मिनिटं ऍड होऊ शकतात. यावेळेस डान्सिंग द ग्राउंड सफल झाला, खेळाडू स्टेप आउट झाला, परंतु लाईन आणि लेन जर पाहिली ना तर यावेळेस फलंदाजाला फसवलं जरूर, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले. वाईट बॉल सांगितलं गेलं. एक अवांतर धावेनं धावसंख्या वाढली जाईल. 40 धावा धाव फलकावर लागल्या जातील. एक धाव फार महत्वाची. इथे तुम्ही वाईट टाकू शकत नाही, इथे तुम्ही चूक करू शकत नाही. अशा वेळेस जर एक धाव जरी चुकून जरी अतिरिक्त खर्च झाली ना, त्याचा भूदंड तुमच्या संघाला पडू शकतो. पुढचा बॉल प्रमोद मडवी. यावेळी चांगली गती, चांगली लाईन लेंथ, उचली चांगली आहे. प्रमोद मडवी कर्तबगार गोलंदाजी करतोय. थांबवलंय फलंदाजांना. आतापर्यंत त्याच्या हातातून 3 चेंडू रिलीज झाले आहेत. धावा खर्च केल्या, 3 विकेट प्राप्त केली. एक चांगलं समीकरण त्याच्या गोलंदाजीचं आपल्याला पाहायला मिळते. गरज होती आणि आता ती गरज मात्र पूर्ण करतोय. पुढचा बॉल. यावेळेस टायमिंग चुकलंय. लॉंग लेगच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणे फेकी देखील केली जाते. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं
62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, ज्यामध्ये पाचव्या चेंडूवर झेल सोडला, जजमेंट नव्हतं खेळाडूचं आणि तिथे मात्र एक चूक केली, 4 धावांचा भूदंड पडला, खेळाडूला एक जीवनदान मिळालं आणि पुढच्या चेंडूवर गोलंदाजाची जी लाईन लेंथ आहे ती बिघडून टाकली. बॅक टू बॅक 2 चौकार आले, धावा झाल्या 49. विजयाचा आकडा 12-13 म्हणजे 12 चेंडू 13 धावांची गरज असणार आहे. कॅच पकडला असता तर कमीत कमी 7 धावांनी मायनस या ठिकाणी आपण पकडलं असतं तर 21 धावा या ठिकाणी 2 षटकांमध्ये राहिल्या असत्या. आणि प्रमोद मडवीचं जर षटक हे यशस्वी ठरलं असतं तर शेवटचं षटक तोच आला असता ज्याने त्या ठिकाणी आपण पाहिलं. म्हणजे या चालू सामन्यामध्ये आपण 2 चुका पाहिल्या, एक पहिल्या चेंडूवर आलेली कॅच, त्यानंतर या षटकामध्ये आलेली एक कॅच, 2 जीवनदान आणि तिथे तब्बल 9 धावा या अधिक आपल्या अंगावर पडल्या गेल्या. गोलंदाजाला आता वापरलं जाईल हितेश म्हात्रे, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या होत्या. आता 12 चेंडू 13 धावांचं लक्ष आहे. डिपेंड ऑन हितेश म्हात्रेवर फार मोठी जबाबदारी. इथे 2 ते 3 धावांचं जर षटक आलं तर पुन्हा कमबॅक होऊ शकतं, कारण जीवनामध्ये संघर्ष करत असताना आयुष्य तुमची इतकी फार मोठी परीक्षा घेते आणि परीक्षेला जर तुमच्याकडे जर उत्तरं नसतील ना तर त्या संघर्षाच्या मैदानावर तुमचं जीवन हे पुनरूप अपयशानं जातं. यावेळेस मात्र ओ हो काय फटका शोभिवंताय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तुला नाही बंधी कोणाची, ही संधी मोलाची, नवी उम्मीद घेऊन आली आपल्या अभिमानाची. आपल्या अभिमानाची, आपल्या स्वाभिमानाची, उरणकरांच्या भविष्याची. उरण प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व ज्याच्यावर प्रत्येक खेळाडूला गर्व आहे. इथे मात्र आपण पाहिला ना तर ओमकार शिगवणच्या बॅटमधून षटकार आलाय, गणित पूर्णपणे बिघडून टाकले त्या खेळाडूनं. यावेळेस हलक्या हातानं स्टेअर केलाय. डीप कव्हरमध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे, सिंगल घेतली आहे, संयम दाखवलं, पेशन्स दाखवले की षटकार आल्यानंतर विकेट फेकण्यापेक्षा यावेळेस आपण स्ट्राईक रोटेट करूया, याचा फायदा होतो आपल्या मित्रांनो संघाला. समोरच्या गोलंदाजाला विकेट मिळत नाही, समोरचा संघ डिप्रेशनमध्ये जातो, दबावामध्ये येतो, आपल्या धावा होत आहेत आणि आपण विजयाच्या दिशेनं देखील आगेकूच करतो. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, रिव्हर्स स्वीप केलाय. ओहो, प्रॉपर टायमिंग आहे का त्या ठिकाणी, खेळाडू उपस्थित, चूक केली आहे यावेळेस, कॅप्टननं चूक केली आहे. हलका दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न समोरच्या संघाला दिलाय. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. आहे 9 चेंडू 6 धावांचं लक्ष आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय, आकाश ठाकूर हा फलंदाज मैदानामध्ये जाईल. 56 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. कुशल वॉरियर्स
जासई संघाला फक्त 6 धाबा, 1 फटका आपण अंक तालिकेमध्ये आज गुण प्राप्त करू शकतो. परंतु श्री स्वामी समर्थ सोनारी संघाला या ठिकाणी फार मोठी मेहनत करावी लागेल. चमत्काराला क्रिकेटमध्ये नमस्कार केला जातो. इथे आपण आपल्या आयुष्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केलीत ना तर या सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकतात. फुलटॉस बॉल आहे, अपील केलं जात आहे, पंचांचा बोट आभाळाकडे आलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट येते. संघाला प्रोत्साहित करण्यासाठी एक सुंदर असं गीत लिहिलं गेलं होतं, गायलं गेलं होतं. त्याचे शब्द आज या सामन्यामध्ये कानावर पडतात की ज्ञान युग अर्जुन से सीखो, बस मछली की आंखों को देखो, अंतिम पल तक जीत की आशा छोडो ना. स्पर्धा खेळत असताना सामन्याचा निकाल येईल तो येईल, पण शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी निभावताना आपण बघतोय हितेश म्हात्रे यानं 10 चेंडू रिलीज केलेत, 16 धावा खर्च केल्या, 4 विकेट प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी यावेळेस. चांगला फटका दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून जाणारा, सामन्याला फिनिश करणारा हा स्ट्रोक. 6 धावा. एका रांगेमध्ये आपण मैदानामध्ये लगेच जायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे.